आनंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। कृष्णत्वदीयपदपङ्कजपञ्जरान्ते आद्येवमयि विशुतमानसराजहंस प्राणप्रयाणसमये कफवातपित्तैः कण्ठावरोधनविदौ स्मरणं कुतस्ते। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। सदा पंढरीनाथ पादाब्जभृङ्गं निवृत्तीश्वरानुग्रहात् प्राप्त तत्त्वं महेन्द्रायणी तीरभूमौ वसन्तं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं। नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा। मस्तके हे पायावरी या वारकरी संतांच्या सेवेलागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा सेवेसाठी निवडलेला अभंग। जगद्गुरु जगदवंदनीय वैराग्याची मूर्तिमंत पुतळे देहूचे सुप्रसिद्ध श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबारायांचा 4 चरणाचा गाथेतील सुंदर असा अभंग आहे। विठाला विठाला। इकडे कीर्तनकार आमचे अण्णा आहेत। अण्णाला वाटलं मी आल्या बैठकीत ओळखीलच नाही, ते मला खवळायला लागले। म्हणजे महाराज तुमच्या कीर्तनात आम्ही चाली म्हणलो, मी मला मग तुम्ही नाही म्हणायचं कुणी म्हणायचं अण्णा आहेत। आणि ज्यांचा कॅमेरा आहे, शूटिंग आहे, श्री हरिभक्तीपरायण आपले विद्यासागर महाराज। तसे माझी त्यांची आजच ओळख झाली आणि कधी मी पाहुणे काढत नाही, पण मला ते पाहुणे नातं लावायची सवय नाही। पण आम्हाला इथं आल्याच्या नंतर असं कळलं की विद्यासागर महाराजांना मी बोलता बोलता जवळून माझे मामा लागतात, ते आज ते सुद्धा उपस्थित आहेत। या चुमळी आणि पंचक्रोशीतील सर्व अबाल वृद्ध महिला मंडळींची संख्या खूप जास्त आहे। आतही भरलंय, बाहेरही भरलंय, फक्त हे भरलेलं वातावरण शेवटपर्यंत भरलेलंच राहावं एवढी काळजी माझ्याकडं। साऊंड सिस्टम चांगली आहे, मंगलमूर्ती मंडप साऊंड डेकोरेशन पाठवता बरोबर आहे ना? नाही ही पाठी गेल्या वर्षीची असायची, नाही त्याच्यामुळे विचारून घेतलं। व्यवस्थित जाणता माणूस लागतो साऊंड सिस्टमला, त्याला सांगायची गरज पडली नाही पाहिजे की याला ट्रबल द्या, याला द्या। ज्या अर्थी शुभम महाराज हे ते खुश राहतात ना, आणि आमचे मृदंगावर थाप टाकणारे श्री हरिभक्तीपरायण माऊली महाराज, काय हात आहे असं वाटतं हे सोडून पुन्हा नाही। क्या बात आहे, एकदा माऊली महाराजांसाठी जोरदार टाळी। जय हो जय हो। आळंदीच्या घाटावर बसून सांदीपानी गुरुकुलामध्ये जे काही विद्या अर्जन करण्यासाठी जे काही प्राणपणाला लावलेलं असतं त्याशिवाय सहज शक्य नाही महाराज। समर्पण या अध्यात्माचा असेल, किंबहुना समर्पण या मानवी जीवनातला एक असा भाग आहे, तुम्ही त्या क्षेत्राला समर्पण केल्याशिवाय ते क्षेत्र तुमच्यावर कृपाच करत नाही। ज्या अर्थी सहज आवाज निघतो, ज्या अर्थी सहज वाजवलं जातं, ज्या अर्थी सहज गणेश महाराज रामायण करतात, ज्या अर्थी सहज आमचे राम महाराज अलगद हातानं एखादी लगी उठावून वाजून जातात ना, 56 मात्रा असतील, 60 मात्रा असतील, 120 असतील, आपल्याला अजून आपण मात्र्यातच नाही, आपण फक्त लोकांचं मात्र केलेलं आहे, आपण मात्र्यातले नाही। पण हे सहज दिसतं, सहज नाही। माझे गुरुवर म्हणतात तुम्हाला सहजचा भास होतो, त्यामागे जीवनाचा अभ्यास आहे। विठाला विठाला। पुन्हा सगळी टाळकरी माळकरी बणेकरी पारेकरी चोपदार तुळशीवाल्या सगळेच आहेत। माझ्या पाठीमागे 2-3 विद्यार्थी मला वाटतं संस्थेतले सर्वांना धन्यवाद देतो आणि माझ्या अभंगाकडे येतो। या श्रावण मासामध्ये संपूर्ण भारतवर्ष नाही, जिथं जिथं भगवान शंकराचे स्थान आहेत मोठमोठाले, तसं तर हे संपूर्ण विश्व भगवंतानंच भरलेलं आहे। संपूर्ण विश्व भगवंतानं भरलेलं। भगवंतानं भरलेलं म्हणण्यापेक्षा श्रीमद भागवत कथा करताना थोडासा एक भाग येतो, ज्यावेळेस या संपूर्ण ब्रह्मांडाची, संसाराची, पृथ्वीची, माणसाची, पशुपक्षाची 84 लक्ष योन्यांची उत्पत्ती करत असताना, चुंबडीकर नीट ऐकते कीर्तन तुम्ही, 84 लक्ष योनीची आणि संपूर्ण संसाराची
उत्पत्ती करत असताना, या सृष्टीला जन्म देत असताना घरातली जर साखर संपली तर ती घरात नाही म्हणून तुम्ही कुठून आणता? लोखंडाच्या दुकानात नाही, किराणात. सरळ आहे. घरात साखर नाही म्हणून तुम्ही कुठून आणली? मग साखर नाही, नसलेली साखर तुम्हाला किराणामध्ये मिळाली, ती वस्तू तुम्हाला किराणामध्ये मिळाली, बरोबर? जी आपल्या घरात नाही, जी आपल्या घरात नाही ती आणली. पण आणताना तिच्या बरोबर जी एक पिशवी आली, साखरी आली, आपण पैसे दिले, या सगळ्या गोष्टी कुणी ना कुणी तयार केलेल्या आहेत म्हणून आणता आली. साखर तुम्ही तयार नाही केली. साखर तयार करणारा वेगळा आहे, ऊस तोडणी करणारा वेगळा आहे, ऊस लावणारा वेगळा आहे. अजून आतमध्ये या. ऊसाचं बीज साईडला काढून योग्य व्यवस्थापन करून विकणारा वेगळा आहे. कुणी ना कुणी या गोष्टी तयार केलेल्या आहेत म्हणून चुंबळीकर तुम्ही आणू शकता घरात, बरोबर? तुम्ही साखर तयार नाही करू शकत घरी, पण साखर कुणीतरी तयार केली म्हणून आणली. सृष्टी जन्माला घालताना सृष्टीचं मटेरियल तयार नव्हतं, हा माझा मुद्दा आहे, लक्षात घ्या. सृष्टी तयार करताना सृष्टीचं मटेरियल तयार नाही. या भागातून भारताचा तुकडा आणला, त्या भागातून पाकिस्तानचा तुकडा आणला, अमेरिकेचा आणला, फ्रान्सचा आणला, आणि मग नंतर एक एक पार्ट जॉईंट करून सृष्टी तयार केली. असं नाही झालेलं. सृष्टी तयार करताना भगवंताचा किंवा ज्यांनी तयार केली असेल त्यांनी सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे, मटेरियल विकत नाही आणलेलं, स्वतः भगवान परमात्माच मटेरियल बनलेला आहे, ही विशेषता आहे. सृष्टी तयार करताना मटेरियल नाही आणलेलं, स्वतः मटेरियल तयार झालेलं आहे. मग स्वतः मटेरियल तयार झाल्यामुळे सर्वा घटी राम देहादी, सर्वा घटी राम देहादी, सूर्य प्रकाशक सहस्ररश्मी, सूर्य प्रकाशक सहस्ररश्मी. देव स्वतः वस्तू बनल्यामुळे, देव स्वतः मटेरियल बनल्यामुळे काय झालं? विठ्ठल जळी स्थळी भरला, विठ्ठल विस्तारला जनी, विठ्ठल व्यापक त्रिभुवन. तिन्ही शून्य स्थावर जंगम व्यापुनी राहिला अकळ, शून्य स्थावर जंगम व्यापुनी राहिला अकळ, शून्य स्थावर जंगम व्यापुनी बापर कुमादेवी वरू विठ्ठलू सकाळ, बापर कुमादेवी वरू विठ्ठल सकाळ, सावळे सगुणा सकळ गुणाचे गुणवन, सावळे सगुणा सकळ. या संपूर्ण प्रकरणाचा सारांश हाच होतो की देव स्वतः मटेरियल बनल्यामुळे तो प्रत्येक घटाघटात आहे. देव स्वतः मटेरियल बनला स्वतः. म्हणून इथं बसलेले जेवढे श्रोते आहेत, महिला असतील, पुरुष असतील, आबाल वृद्ध असतील, सर्वांना कुणी मला सांगावं की माझ्यामध्ये राम नाही. राम महाराज तुमचं नाव राम आहे, पण तुम्ही तुमच्या मध्ये सुद्धा राम आहे, आणि भाग्यवान आहे तुमचं नाव राम आहे, पण काही काही सगळ्यांचं बोलत. कुणी सांगेल का मला की आमच्यामध्ये राम नाही? राम नाही हे सांगायला सुद्धा राम लागतो. एवढं सोपं नाही. राम नाही सांग, कोणीच सांगू शकत नाही. माणसात आहे, जळी स्थळी काष्टी पाशाने सगळीकडे देव आहे, सगळीकडे त्याचं चैतन्य आहे. मग नागेश्वराच्या मंदिरात का जायचंय? प्रश्न आहे का? ज्या नागेश्वराच्या निमित्तानं सप्ताह चालू आहे, ज्या श्रावण मासाच्या निमित्तानं सप्ताह चालू आहे, भगवान शंकर म्हणजे इतकी साधी आणि भोळी देवता समजू नका. ज्ञान जिथून सुरुवात झालं, ज्ञानाचा उद्गम जिथून सुरुवात झाला, किंवा ज्ञानाची परंपरा जिथून सुरुवात झाली ना, त्या दैवताचं नाव भगवान शंकर आहे. माऊलींच्या परंपरेमध्ये बोलत असताना आम्ही कोण आहेत? आदिनाथ गुरु, सकळ सिद्धांचा, मसेंद्र तयाचा पाठ आहे सगळ्यांच्या. पण आद्य कोण आहेत? आदिनाथ आहेत, ते नागेश्वर आहेत, ते भगवान शंकर आहेत. त्यांनी ज्ञान या संपूर्ण जगाला बहाल केलेलं आहे.
त्यांच्यामुळे संपूर्ण विश्व आहे. त्यांनी निर्माणच त्यांनी केलं, काही चिंता नाही. मग त्यांच्या निमित्तानं सप्ताह करत असताना कुठेतरी हा प्रश्न पडला पाहिजे की जी देवता ज्ञानाची आहे आणि ज्ञानाच्या देवतेच्या निमित्तानं जर कार्यक्रम चालू आहे तर आपले मस्तक सुद्धा ज्ञानाने भरावेत, म्हणून अखंड हरिनाम सप्ताह. विठाला विठाला. माणसामध्ये जर काय विशेष असेल सर्व प्राण्यामध्ये, बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे. सगळे प्राणी आहेत, मनुष्य सुद्धा प्राणी आहे. मनुष्य काय प्राणी नाही का? गाढो, माकडं, बैल हे तर सगळे प्राणी आहेत. पण काही काही माणसात जन्माला येऊन बैलासारखे वागतात, त्यांना आपण काय करा? काही काहींनी तर याच्यापेक्षा पातळी सोडली, त्याला आपण माणूस आहोत का, बैल आहोत का, गाढव आहोत हे सुद्धा कळना. गाढवाला जर म्हणलं ना तू दारू, गाढवाच्या एखाद्या बकेटी पुढं बकेट भर दारू होता, दारू कोणती वाजवायची नाही. कोणती होता, तुमचा कोणता ब्रँड असेल तर त्याला काय आम्हाला काय देणे घेणे. बकेट भरा, एक बकेट पाण्याची ठेवा आणि एक बकेट दारूची ठेवा. सगळे चुंबळीकर सांगा मला, गाढव पाणी पिन का दारू पिन? मोठ्याने बोला, माझं वय झालंय. काय पिन? पाणी पिन. बरं, हीच बकेट जर दारू पेताड्याच्या पुढे मांडली, तो पाणी पिल का दारू पिल? झालं का सिद्ध? मग माणसाकडे बुद्धी असून, विचार स्वातंत्र्य असून, पुढचा टप्पा विचार कौशल्य असून, काही विचार स्वातंत्र्य नाव. भारताची सगळ्यात मोठी जर खासियत काय राहिलेली आहे, जे दर्शन शास्त्र निर्माण झाले ना, ज्या देशामध्ये दर्शन शास्त्र निर्माण झाले तो भारत आहे. विठाला विठाला. या संपूर्ण जगाला ज्ञान देणार जर कोणता देश असेल तर तो भारत आहे. म्हणून बॉलिवूडचं एक गाणं आहे, ए प्रीत जहां की रीत सदा, मैं गीत वही के गाता हूँ, भारत का रहने वाला हूँ, भारत की बात सुनाता हूँ. भारताचे आपण या संपूर्ण विश्वाला ज्ञान देणार जर कोणता देश असेल, कोणत्या देशामध्ये ज्ञान परंपरा आल्या, साहित्य कोणत्या देशामध्ये जन्माला आलं, ज्ञान कुठं जन्माला आलं, पदलालित्य कोणत्या देशामध्ये जन्माला आलं, काव्य कोणत्या देशामध्ये जन्माला आला असेल तर तो भारत आहे. दर्शन शास्त्र या संपूर्ण विश्वाला आज जगवतात. दर्शन शास्त्राच्या विचारांशिवाय एकही मनुष्य जातीतला मनुष्य विचार करू शकत नाही. ही जगाला दिलेली भारताची देण आहे. विठाला विठाला. ज्ञान आपल्याकडे, दर्शन शास्त्र आपल्याकडे, उपनिषद आपल्याकडे आहेत, वेद महापुराण आपल्याकडे येतो. ज्ञानेश्वरी माऊली ज्ञानोबारायांसारखे संत महाराज या जगामध्ये एका भाषेत सांगतो, आपल्या चुंबळीकरांना समजेल एवढ्या भाषेत, जास्त क्लिष्ट सांगणार नाही. या जगातल्या सगळ्या देवांचं पुण्य एकीकडे केलं आणि ज्ञानोबारायांचं पुण्य एका पारड्यात ठेवलं, तरी माऊली ज्ञानोबारायांच्या पुण्याची तीळ मात्र सुद्धा बरोबरी या जगातले सगळे देव करू शकत नाहीत. एवढं मोठे आहेत माऊली. एकाही देवाची हिंमत नाही की माऊलींच्या पुण्याची बरोबरी करू शकेल. माऊली म्हणतात, माझ्या सत्यवादाचे तप. एक महाराज जन्माला येण्यासाठी, एक वारकरी, एक साधक, एक समर्पण करणारा भाविक जन्माला येण्यासाठी अनंत जन्माचे पुण्य लागतात. नामदेवराय म्हणतात, जन्माला येण्यासाठी अगोदर त्याच्या 2-3 पिढ्या तरी कुठेतरी आई वडिलांच्या वारी करण्यात गेल्या पाहिजे. तसं ज्ञानोबारायांची पुण्याई सांगताना माऊली म्हणतात, तुम्हाला वाटत असेल की माझ्याकडून 16 वर्षामध्ये ज्ञानेश्वरीचा ग्रंथ तयार झाला, एवढं सोपं नाही. माझ्या सत्यवादाचे तप. माऊलींना विचारा किती केलं तपश्चर्या. आम्हाला जर माळ जपायची सांगितली ना तर बळच संसारातून 10 मिनिटं वेळ निघत नाही. मी चॅलेंज देतो, जेवढे श्रोते मंडळी येतं, तुम्ही दिवसातून किती वेळ देवाचं नाव घेता? सकाळी सकाळी म्हणतो फक्त आपण नागेश्वर भगवान की जय, पण एकदा नागेश्वर भगवान की जय म्हणलं की दिवसभर आपल्याला याच्या त्याच्या कुटाने करायला हेच आपण रिकामे होतो.
हा रिकामी होत नाही, होत नाही. होण्यासाठी अगोदर पुण्य लागत. हा एक वेळ नाम मुखासाठी येण्यासाठी अनंत जन्माचं पुण्य भाग्य. आणि ते माऊली ज्ञानोबा म्हणतात, अनंत जन्माच्या पुण्याईनच भाग्य घडेगा धनंजया. विठाला 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 विठाला. तुमच्या पाठीमाग जर कमवलेल्या पुण्याची भिंत असेल तर तुम्हाला असं वाटेल की मी कल्याणाच्या मार्गावर चालावं. काय शब्द. पाप आणि पुण्याची व्याख्या करत असताना डॉक्टर न्यायाचार्य शास्त्रीजी बाबा म्हणतात, काय पाप आणि काय पुण्य, काय नवीन व्याख्या करणार याची. पाप म्हणजे काय आणि पुण्य म्हणजे काय, या दोन शब्दाची व्याख्या सरळ सरळ करून दिली. मानवी जीवनामध्ये चांगला विचार बुद्धीमध्ये येणं आणि चांगला विचार सुचणं हे मानवी जन्माचं पुण्य आहे. आणि चांगला विचार सुचू नये, कुठंतरी कुणाची तरी भानगडी करण्याचं सुचणं, काहीतरी पाप करण्याची बुद्धी सुचणं. वाईट विचार सुचला की पाप आणि चांगला विचार सुचला की मग बुद्धी सगळ्यांकडेच आहे. बुद्धीच विशेषता आहे मानवी जन्मामध्ये. पण त्या दारू पेताड्याच्या समोर दारू मांडली आणि पाणी मांडलं, पेताड दारू पितो आणि तेच जर गाढवाच्या समोर मांडलं तर गाढव पाणी पितो. मग मी तुम्हाला प्रश्न विचारतो, जे गाढवाला समजतं ते माणसाला का समजू नये. बरोबर आहे ना. माणसाला समजलं पाहिजे. आणि नसेल समजत तर संतांच्या पायावर विश्वास तर ठेवा. पहिल्या चरणात संताची रे पाणी हा माझा विश्वास, संताची रे पाणी हा माझा विश्वास, संताची रे पाणी हा माझा विश्वास, संताची रे पाणी हा माझा विश्वास. सर्व भावे सर्व भावे त्याची कळत नाही माणसाला, मग कुठंतरी विश्वास ठेवावा लागेल की नाही. आपल्याला कळत नाही हे सुद्धा कळू नये, हे मानवी जन्माचं सगळ्यात मोठं पाप आहे. पहिलं हे कळलं पाहिजे की आपल्याला कळत नाही, मग कुठंतरी जाण्याचा मनुष्य प्रयत्न करेल. पण न कळता जर कळतं असं वाटलं ना, मग काही फायदा नाही माणसाचा. मग आम्हाला परमार्थाच्या गोष्टी कळत नाही, समजत नाही. न संत कृपा करतात, न देव कृपा करतो, न नागेश्वर भगवान कृपा करतात, काही नाही. सगळाचे सगळा मनुष्य जन्म फक्त खाण्यावरही घालवतो आपण, फक्त काबाड कष्ट करण्यावर घालवतो. पण जी ज्ञानाची देवता भगवान शंकर नागेश्वर आहे, त्यांच्या व्यापक असलेल्या या चैतन्याच्या लहरी आपल्या हृदयात प्रवेश करत नाही. मग असं वाटत असेल की नागेश्वराच्या संपूर्ण जगामध्ये व्यापक असलेल्या लहरीने, त्या चैतन्याने अंतकरणाला स्पर्श करावा ना, तर भगवान बाबांवर आणि वामन भाऊ महाराजांवर विश्वास ठेवा. हा अभंग आहे, हा अभंग आहे. संतांची पायी हा माझा विश्वास. तुकोबरा म्हणतात, मी सुद्धा सर्वसामान्य घरामध्ये जन्माला आलो. तुमच्या आमच्या घराचा जरी 8 पिढ्याची पंढरपूरची वारी हेच विशेष आहे फक्त तुकोबरांच्या घरामध्ये. हा 8 पिढ्याची सावकारकी आहे, पंढरपूरची वारी आहे, सगळं आहे. पण तुमच्या आमच्यासारखाच माणूस आहे ना मी. पण तुमच्या आमच्यासारखा असताना सुद्धा मला कुठंतरी माऊलींच्या शब्दांवर विश्वास ठेवावा लागला. त्यावेळेस ती बाबा माझी अवस्था झाली. सुंदर प्रमाण तुकोबरा म्हणतात, माऊलींच्या शब्दांवर विश्वास ठेवला, माऊलींच्या शब्दांची विश्वासानं सेवा केली. ऐका बरं का चुंबडीकर, जर तुम्हाला वाटत असेल की नागेश्वरांनी आपल्याला जवळ करावं, तर संतांच्या शब्दांवर विश्वास ठेवल्याशिवाय या जगातला कुठलाच मार्ग नाही. जर डायरेक्ट देवाकडे जाल ना तुम्ही, तुम्हाला काय माहिती विठ्ठल म्हणजे कोण, काय माहिती नागेश्वर म्हणजे कोण, तुम्ही कधी अभ्यास केलाय, कधी पुस्तक घेतलंय, रात्रंदिवस काबाड कष्ट करताना संसारातल्याच गोष्टी उरकणार, अध्यात्मातल्या गोष्टी कधी उरकायच्या नाही. मग ज्यांनी अध्यात्म केलंय
आणि ज्यांनी अध्यात्माला समर्पण केलंय आणि जे अध्यात्माला समर्पण करून स्वतः सिद्ध झालेले आहेत त्या संतांवर विश्वास ठेवणं गरजेचं आहे. तुम्ही आम्ही काय करतो माहिती का? भगवान बाबा वामनभाऊ महाराज, भीमसिंह महाराज ही संत मांदियाळी आपल्या गावात आली पण आणि आपल्या गावातून पण त्यांनी जे चांगलं सांगितलेलं आहे त्याच्यावर अविश्वास केला म्हणून आपल्या जीवनामध्ये दुःख आहे. विठाला 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 विठाला. बाजारात तुम्ही कोणावर विश्वास करता कोणावर नाही मला त्याच्याशी काही देणं घेणं नाही का? कारण की बाजार हा फसवण्यासाठीच आहे. मी 2 वर्षापूर्वी सांगितलं होतं, आजही सांगतो, कधी तुम्हाला बाजारातला बसलेला माणूस त्यांनी जर 100 रुपयाची वस्तू विकत घेतलेली असेल तर तो तुम्हाला 90 रुपयाला देईल का? मग तो किती रुपयाला देईल? कमीत कमी लई जवळचा असला ना तरी सुद्धा तो 130 रुपयाला दिल्याशिवाय राहणार नाही. तो माझा मित्र आहे तरी सुद्धा याच्याकडून 30 रुपये. आणि व्यापाराचा नियम आहे, सख्खा भाऊ जरी असला तरी आहे त्या किमतीपेक्षा 20 रुपये नफा आपल्या गल्ल्यात आला पाहिजे. तोच खानदानी व्यापारी, नाहीतर मुद्दलात पडे तोटा, हा व्यवहार खोटा. खरा व्यापारी तो असतो जो 10 रुपयाला 10 रुपये काढतो किंवा 2 रुपये तरी एक्स्ट्रा काढतो. हा बाजार आहे. बाजारामध्ये किती विश्वास ठेवता मला माहित नाही, त्याच्याशी काही देणं घेणं नाही. पण अध्यात्मातली जर अनुभूती तुम्हाला घ्यायची असेल, नागेश्वराला प्रसन्न करून घ्यायचं असेल आणि हृदयामध्ये असलेल्या नागेश्वराच्या चैतन्याच्या लहरी अनुभवायच्या असतील, बघा बरं का, डॉक्टर शास्त्रीजी महाराजांनी एक दृष्टांत खूप सुंदर सांगितला होता. थोडासा सांगतो, थोडं भजन करा. विठाला विठाला. जुन्या काळामध्ये ते रेडिओ केंद्र असायचे, बरोबर आहे ना? ते रेडिओ आता मोबाईल मध्ये आहेत, गाडीमध्ये आहेत, कुठे बी आहेत. ते बीड केंद्र असेल, संभाजीनगर असेल, 98.3 असेल, कोणता असेल, रेड FM असेल, सगळ्या लहरी. पण डायरेक्ट जर आपण ऐकायला गेलो तर आपल्याला असं ऐकता येतो का रेडिओ? तुम्ही जर मनात म्हणलं मला बीड केंद्र ऐकायचे, तुमच्या डोक्यात चालू होतं का? ते नाही चालू. पण तिथं जर रेडिओ ठेवला आणि योग्य चॅनल लावलं की बरोबर त्या बीड केंद्रावरच काय चाललंय त्या रेडिओच्या मशीन मधून ऐकू येतं. बरोबर, रेडिओच्या मशीन मधून ऐकू येते. याचा अर्थ असा आहे, बीड केंद्रावरून त्या केंद्राच्या सोडलेल्या लहरी चुंबळीमध्ये आहेत. पण चुंबळीमध्ये असलेल्या त्या बीड केंद्राच्या लहरी आपल्याला ऐकण्यासाठी काय पाहिजे? रेडिओ पाहिजे. रेडिओ जर असेल तो रेडिओ काय करतो? त्या चॅनलच्या लहरी ग्रहण करणारं ते यंत्र आहे. आणि त्या चॅनलच्या लहरी ग्रहण करणारे यंत्र ते स्वतंत्र असल्यामुळं ते बरोबर त्या चॅनलच्या बातम्या असतील, गाणे असतील, तुम्हाला ऐकू घालतं. तसं देवाच्या लहरी तुमच्या हृदयामध्ये आहेत, या संपूर्ण या वातावरणामध्ये आहेत. पण या लहरी, त्या लहरीचा स्पर्श होण्यासाठी, त्या लहरीला जाणून घेण्यासाठी आणि त्या लहरीचा अनुभव घेण्यासाठी आपलं अंतकरण संत कृपेनं अगोदर संवेदनशील बनवावं लागेल. विठाला विठाला. अंतकरण रेडिओ सारखं बनवलं तर ते भगवान शंकर तुम्हाला कळतील काय? जोपर्यंत तुमचं अंतकरण संवेदनशील होत नाही ना तोपर्यंत या जगातलं कोणतंच तत्व तुमच्या हाती लागणार नाही. कोणतंच तत्व तुमच्या हाती लागणार. आणि कोण असं जवळ येऊन आम्हाला सांगेल की अशा पद्धतीनं तुम्ही जा, म्हणून तर संत आहेत मार्ग दाऊनी गेले. मानवाला त्या व्यापक असणाऱ्या चैतन्यापर्यंत, त्या तत्वापर्यंत, साध्या भाषेत सांगू, सामान्याला असामान्य बनवणारे या जगामध्ये फक्त आणि फक्त संत आहेत. संतांच्या कृपाशीर्वादानेच, माऊलींच्या कृपाशीर्वादानेच तुकोबराय संत आहेत. माऊलींच्या कृपाशीर्वादानेच नाथ महाराज, गोरोबा काका, भीमसिंह महाराज, भगवान बाबा, नगद नारायण महाराज ही माऊलींच्या कृपाशीर्वादाने संत.
मग भगवान बाबा वामनभाऊ महाराज ज्यावेळेस या महाराष्ट्राचा दौरा करायचे, फिरायचे, तर काय विनाकारण फिरत नव्हते की जो वाडी वस्तीवर राहणारे जे लोक आहेत. आता गाव वाढलं चुंबळी हे 10-15 वर्षामध्ये, पण 15 वर्षापूर्वीचं गाव किती होतं? आता विस्तार झाला असेल, आता पैसा आला असेल, आता रोडवर गाव आलं म्हणून तुमच्या गुंठ्याला भाव आला असेल. बरोबर आहे ना? म्हणजे काय उद्या मी काय विकत घेणार नाही, काय मागायला नाही आलो. आता सगळं वाढलं असेल, पण ज्या काळामध्ये रस्ता नाही, काहीच व्यवस्था नाही, वाड्या वस्त्यावर राहणारे शिक्षण सुद्धा नाही, कशाला काय म्हणावं हे सुद्धा कळत नाही, त्या काळामध्ये ऍडव्हान्सपणाचं एक वेगळा ठेवा साधू संतांनी भाऊबाबांच्या मार्फत आपल्याकडे आणला आणि त्यांनी मार्ग दाखवला. मार्ग दावणी गेले आधी 60 वर्ष होते भगवान बाबांना समाधीस्थ होऊन, जवळपास 50 वर्ष होते वामनभाऊ महाराजांना समाधीस्थ होऊन. पण 60 वर्ष आणि 50 वर्ष जरी झाले तरी या मराठवाड्यातले सगळे जरी हजारो लाखो माणसं गेले तरी भगवान बाबांचं आणि वामनभाऊ महाराजांचं नाव पुसू शकत नाही, कारण की तेवढं कष्ट सर्वसामान्य लोकांसाठी भाऊ आणि बाबांनी घेतलेलं आहे. तेवढं कष्ट घेतलेलं, किती कष्ट घेतलेले आहेत. एकीकडे भाऊ बंकट स्वामी बरोबर संपूर्ण महाराष्ट्र फिरलाय भाऊंनी, संपूर्ण महाराष्ट्र, आणि एकीकडे भगवान बाबा जिथे जाईल तिथे ज्ञानेश्वरीचा उपदेश. भगवान बाबा आणि वामनभाऊ महाराज ही अशी जोडी आहे, बाबाकडे बघितलं की माऊली आठवतात आणि भाऊकडे बघितलं की जगद्गुरु तुकोबरा आठवतात. जगद्गुरु तुकोबरा आठवतात. बाबांकडे बघितलं की माऊलींची सेवा केलेले व्यक्तिमत्व, ते तेज दरुषणे प्रशस्ती पुण्य पुरुष, आणि भाऊंच्या चेहऱ्याकडे बघितलं की धगधगीत ज्वाळ अग्नी जैसा. एक वैराग्याचे महामेरू आणि एक शांतीचा जिव्हाळा, या दोन्ही बाजूचा संगम आपल्या मराठवाड्यामध्ये मिळाला. हे मराठवाड्याचं सगळ्यात मोठं भाग्य आहे. विठाला विठाला. आणि त्यांच्या अंतकरणात जो माऊलींचा ठेवा ठेवलेला आहे, नुसते आशे मोकळे आले नाहीत, ते त्यांच्या अंतकरणातल्या ज्ञानेश्वरीचा ठेवा घेऊन आपल्यापर्यंत आले. ज्ञानेश्वरीच्या सिद्धांताचे लाडू आपल्यापर्यंत घेऊन आले. खा, हे लाडू खा. ज्ञानेश्वरीच्या सिद्धांताचे लाडू म्हणजे आनंदाचे लाडू आहेत. तेच लाडू तुकोबराय खातात तर तुकोबराय म्हणतात. तुका म्हणे खातो आम्ही आनंदाचे, आणि तुम्ही आम्ही फक्त बेसन पिठाचेच खाऊन खाऊन गेलो. काही नाही, कुणी बेसन, ते जुन्या काळामध्ये ते बेसन पिठाचे नाही करणं झालं, ते घराचे करायचे. आणि तो घराचा लाडू जर 4-5 दिवसाचा जास्त टिकला ना, तो ज्याने केलाय त्यालाच फुटत नव्हता. शेवटी तो ताटलीत असा दाबायचा, कळतंय ना? ज्या ताटलीत लाडू दाबला ती ताटली वाकडी व्हायची, लाडू फुटायचा, आणि हात काढला की वाकडी झालेली ताटली सरळ व्हायची, आणि लाडू. असे लाडू खाल्ल्याने कसे कल्याण व्हायचं, आणि असे लाडू खाल्ल्याने कसं चांगले विचार सुधारायचे. शरीराचा भाग वेगळा, आणि या शरीरामध्ये अजून सांगू, या शरीरामध्ये बाह्य जीवन जगणं वेगळं, आणि या शरीरानं आंतरजीवन जगणं वेगळं. विठाला विठाला. आपण बाह्य जीवनामध्ये एवढे रंगलेत, बाह्य जीवनामध्ये एवढं तरबेज झालोत, संसारातल्या कोणत्याच महिलेला साखरेचा डब्बा सापडायची गरज पडत नाही. किचन मध्ये गेले की चहा करायचं म्हणलं की साखरेच्या डब्याकडे आपोआप हात जातो, तिला सापडायची गरज नाही पडली. हळदीचा डब्बा कुठं ठेवलाय, मसाल्याचा डब्बा कुठं ठेवलाय, अजिबात. ती महिनाभर माहेराला जाऊ द्या, पण माहेराहून आल्या आल्या जर ह्या ठोंब्याने इकडे तिकडे जर केलेलं नसलं तर बरोबर तिचा हात जाणार. कसा काय जातो? संसारामध्ये मन गुंतलंय, आपलं तरबेज झालो. हे बाहेरचं जीवन आहे, हे बाह्य जीवन आहे. पण याच मनुष्य जन्माची खासियत अशी आहे, देवे दिला देह भजना गोमटा. भजनासाठी जो देह दिला, भजनासाठी जो जन्म दिला. बघा ना, जन्म घेण्याच्या अगोदर 9 महिने 9 दिवस मनुष्य कुठं असतो? आईच्या उदरामध्ये. माऊली ज्ञानोबाने सुंदर वर्णन केलेलं आहे. उकडवणी 9 मासवरी जन्म जन्मोनी मरती. रक्तमूत्र रसे ओतीव होऊन असे ते लाजीरवाने. एवढं लाजीरवानं जीवन जगावं लागतं आपल्याला 9 महिने 9 दिवस. पण तिथं आपण असताना
गरमामध्ये असताना आपण देवाला प्रार्थना करतो, देवा एक वेळ करी या, देवा काही कर. इथं काही एअर कंडिशन नाही, इथं एसी नाही, इथं काही नाही, इथं नको नको झालंय मला, इथून बाहेर काढ. देव म्हटला, दादा तुला बाहेर काढला असतं, पण तू कसा आहेस मला माहिती ना अगोदर. नाही नाही देवा मी नवस करतो, जर बाहेर आलो ना, जन्म घेतला ना, आठवीन पाय हा माझा नवस. जर जन्म घेतला ना, जन्म घेतल्यापासून मरेपर्यंत तुझं रात्र हे दिवस पांडुरंगा, रात्रंदिवस तुझं भजन करेन. कुठं म्हणतो? आतमध्ये. आतमध्ये असताना देवाला नवस करतो. आता मला सांगा, उद्या श्रावण, मला वाटतं 3रा श्रावण आहे, सोमवार. जेवढा काही आपल्या परिसरानं नागेश्वराचं, सिद्ध नागेश्वराचं मंदिर आहे, आपलं मोठं संस्थान आहे आपलं, नागेश्वराला जे नवस केले, मग तुम्ही पूर्ण करता की नाही? झोपले काय? पूर्ण करता की नाही? पूर्ण करता. का पूर्ण करता? जर नवस पूर्ण नाही, ही तुमची श्रद्धा आहे बरं का. जो नवस पूर्ण करतो त्याला असं वाटतं, जर आपण नागेश्वराचा नवस नाही पूर्ण केला तर नागेश्वर भगवान 3ऱ्या डोळ्यावाले आहेत महाराज. हा, दुसऱ्या देवाचं जाऊ द्या, पण नागेश्वर भगवान हे सब देवण के देव महादेव बोलते, सब देवण के देव महादेव म्हणतात त्यांना. त्यांचा नवस पूर्ण करावा लागतो. का? आपल्यावर ते रागवू नयेत. ज्या महादेवाला जायचंय, ज्या महादेवाचा नवस केला, त्यांचा नवस पूर्ण करण्यासाठी तुमची श्रद्धा एकपट असते. पण जन्म घेण्याच्या अगोदर ज्या विठ्ठलाला, देवाला तुम्ही नवस केला, देवा मी आयुष्यभर तुझं भजन करील, ते नवस कोण पूर्ण करणार? समजते का तुम्हाला? नवस पूर्ण करत नाहीत लोक, आणि मग अशी वेळ येते, जन्म होतो आपला, आणि ज्यानं नवस केलाय ना तोच देवाला विसरून जातो. आणि मग देवाचा विसर पडल्यामुळं आपल्या संसारामध्ये सगळेच्या सगळे दुःखच्या दुःख आपल्या समोर येतात. त्याचा विसर पडला ना, मग या जगातलं कोणी नाही. आणि एक जर देव आपल्या बरोबर असेल, एक जर देव आपल्याला सांभाळणारा असेल, तुकोबारा म्हणतात, देव सखा जरी महाभारताचं युद्ध चालू करण्याच्या अगोदर देवाकडे जे चतुरंग सेना होती, ती चतुरंग सेना मागण्यासाठी कोण गेलं होतं? माझा चुलता नाही, दुर्योधन गेला होता, बरोबर ना? दुर्योधन गेला, देवा मला तुझं सैन्य पाहिजे, तुझी गरज नाही. आणि अर्जुनाने काय मागितलं? देवा मला जगाशी काही दिलं नाही, फक्त मला तू पाहिजे. ठीक आहे, सगळं झालं. पण देवाने नंतर अर्जुनाला विचारलं, अर्जुना अरे मी शस्त्र घेणार नाही, मी युद्ध करणार नाही, मी काहीच करणार नाही, मी फक्त तुझा रथ चालवेल, पण तरी सुद्धा माझं सैन्य माझ्या बरोबर नाही, मी शस्त्र घेणार नाही, पण तरी सुद्धा तू मला का मागितलंस? अर्जुनानं दिलेलं उत्तर गोड आहे, घरी घेऊन जा. अर्जुन म्हणले, देवा मला या जगाशी कुणाशी काहीच देणं घेणं नाही, माझ्या बाजूनं जर तू उभा असशील ना तर जगाला माझ्या बाजूने यावं लागेल, एवढी हिंमत आहे तुझ्या. उत्तर आहे अर्जुनाच. एक भगवान परमात्मा अर्जुनाच्या बाजूने उभा होते, म्हणून 11 अक्षौहिणी सैन्यात सुद्धा त्या 11 अक्षौहिणी सैन्याला आणि 100 कौरवांना पराभूत व्हावं लागलं. हे अर्जुनानं मारलेत का कुणी मारलेत मला सांगा? अर्जुन मारू शकतो? पांडवांचं सैन्य एवढं बलाढ्य आहे का जे कौरवांच्या सैन्यावर विजय मिळवू शकतं? कौरवांच्या सैन्यातले एक एक महारथी जर सांगितलं तुम्हाला, अर्जुन ज्यावेळेस घाबरला होता, माऊलींची ओवी ते मनी गजबज झाली, आपैसी कृपा आली, मनामध्ये गडबडला अर्जुन. कशामुळं गडबडला? अगोदर शायनिंग मारले देवावर अर्जुनानं, अरे चाल दोघांच्या मध्ये रथ उभा कर, दोन्ही सैन्यांच्या मध्ये, आणि बघू दे मला कोण कोण आले माझ्या समोर युद्ध करण्यासाठी. देवाने म्हटलं असं माझं ऐकत नाही, मला असं वाटलं छोट्या छोट्या युद्धाबरोबर बारकाल्या बरोबर सुरुवात करेल, हात गरम झाल्याच्या नंतर मग सुरुवात करेल. देवावर शायनिंग मारली. देवाने जे रथ काढला, माझा ऐकत नाही ना, तो थांबतोला दाखवत. जे रथ काढला आणि नेऊन उभा केला द्रोणाचार्यांच्या आणि भीष्माचार्यांच्या पुढं, आणि द्रोणाचार्यांच्या आणि भीष्माचार्यांच्या पुढं रथ नेऊन उभा केला, आणि अर्जुनाने सगळ्यांना बघितलं, भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य, ही सगळीच्या सगळी माणसं ही आहेत की ज्यांनी आपल्याला धनुष्य धरायचं शिकवलं. किती मोठ्या गुरुनी जरी ज्ञान दिलं ना, तरी गुरुकडे एक डाव हातचा शिल्लक असतो, तोच खानदानी गुरु, बरोबर?
अर्जुनाला कळालं जर मी किती युद्ध केले यांच्या समोर तरी आपल्याला हरावंच लागणार आहे. मग अर्जुन घाबरला. कशामुळे घाबरला? माऊली ज्ञानोबा म्हणतात जे भीष्माचार्य होते ना समोर, माऊली ज्ञानोबा खूप सुंदर वर्णन करतात. हा भीष्म गंगानंदनू प्रताप तेजस्वी भानू. या भीष्माचार्याने जर एकट्याने ठरवलं या संपूर्ण पांडवांच्या सैन्याला, अरे पांडवांच्या सोडा, पांडवांचं आणि कौरवांचं दोन्ही मिळून जर सैन्य एका बाजूला उभं केलं आणि भीष्माचार्य जर एका बाजूला उभं केलं ना तरी भीष्माचार्यांचा विजय होईल. एवढं बलाढ्य आणि मोठं नेतृत्व होतं हे भीष्माचार्यांचं. हा माऊलींची ओवी आहे. हा भीष्म गंगानंदनू प्रताप तेजस्वी भानू. पुढे माऊली तर म्हणतात हा भीष्माचार्य न पुरे एकलाच. एकट्याने जर ठरवलं कौरव आणि पांडवांच्या सगळ्या सैन्याला हरवायचं तरी सुद्धा हरवू शकतो, पण तरी सुद्धा कौरवांना हार स्वीकारावं लागली. एवढे बलाढ्य जरी समोर असले ना तरी देव आमचा अर्जुनाच्या पाठीने, म्हणून अर्जुनाची बाजू जिंकली महाराज. आणि जो देव अर्जुनाच्या बाजूने उभा राहतो, जो देव संतांच्या बाजूने उभा राहतो, तो देव ते नागेश्वर भगवान त्या व्यापक चैतन्याच्या लहरी घेऊन चुंबळीमध्ये भगवान बाबा आणि वामनभाऊ महाराज आले. हे उपकार आहेत त्यांचे. देव तुम्हाला माहिती का? तुम्हाला काय माहिती पंढरपूरची वारी काय आणि काय काय? माऊलींची किमया या महाराष्ट्रामध्ये की त्यांनी या विठ्ठल भगवान परमात्म्याचा प्रचार आणि प्रसार केला. तुकोबाऱ्यात एका अभंगामध्ये म्हणतात आषाढी वारीला उशीर झाला, गेले असतील आणि त्या गर्दीमध्ये तुकोबाऱ्यांना दर्शन मिळालं. आता मला सांगा, खासदार जर आला चुंबळीमध्ये आणि त्या खासदाराला जर तुम्ही इथं येऊ दिलं नाही पुढं, तो खासदार म्हणेल मी तर खासदार आहे आणि चुंबळीने मला स्टेज पर्यंत जाऊन नाही दिलं, इकडेच लुटी देत मला माग. हा खासदार आहे ना तू. तसं तुकोबाराय ज्यांनी देवाचा प्रचार प्रसार केलाय, माऊलींच्या ज्ञानेश्वरीचा प्रचार प्रसार केलाय, त्या तुकोबाराने विठ्ठलाचं दर्शन होत नाही. तुकोबाराय म्हणलं देवा आमुच्या भावे तुझं देव पण. काय अभंग आहे. तुला वाटत असेल तुझ्याकडे आज एवढी गर्दी आली पंढरपुरात, 10 लाख माऊलींबरोबर आली, 8 लाख तुकोबाऱ्यांबरोबर आली, वामभाऊ महाराजांच्या सोहळ्यात 1 लाख आले गेले, पुन्हा भगवान बाबांच्या सोहळ्यात लाखो, नगरनारायण महाराजांच्या सोहळ्यात लाखो. तुला आज वाटत असेल की आषाढी वारीच्या दिवशी तुझ्या दारात एवढी गर्दी झाली, पण एवढी गर्दी तुझ्या दारात होण्यासाठी तुझ्या चुंबळी सारख्या गावागावात वाडी वस्तीवर आम्ही प्रचार केला त्यावेळेस ही गर्दी आली. एवढं सोपं आहे का? आमुचिया भावे तुझं देव पण ते रूपरेखा नाही जयाची आकार, रूपरेखा नाही जयाची आकार, रूपरेखा नाही जयाची आकार, रूपरेखा नाही जयाची आकार. आम्ही तो साकार भक्ती केला, आम्ही तो साकार भक्ती केला, तेथे माझा काय कोण तो विचार, तेथे माझा काय कोण तो विचार, तेथे माझा काय कोण तो विचार, तेथे माझा काय, तेथे माझा सांगतात अरे तुला जे देव पण मिळालं आणि एवढी गर्दी झाली, आम्ही तो साकार भक्ती केला. आमच्या प्रचार आणि प्रसारामुळे कोणतंही प्रोडक्ट मोठे हे कशावरून ठरतं? त्याचा जेवढा प्रचार आणि प्रसार आजच्या भाषेमध्ये ऍडव्हर्टाईज जेवढी केली जाते, बरोबर, जेवढी एखाद्या प्रोडक्टची ऍडव्हर्टाईज जास्त असते तेवढं ते प्रोडक्ट मोठं समजलं जातं, बरोबर. मग त्याच्यात किती का असं ना, ते चिप्सचं पाकिट घेतलं ना, मला सांगा बरं महिला मंडळी, बटाटे किती रुपये किलो आहेत? तुम्ही खात नाहीत का? हा 30 रुपये किलो, 40 रुपये, 30 रुपये 40, काय जे असते त्या किलोभर बटाट्यामध्ये किती बटाटे येतात? 9-10, 8-9 बटाटे. मोठे जर असतील एवढं आले तर 3च, त्याच्या पलीकडे नाही, बरोबर. ते 4-5 1 किलो मध्ये जे बटाटे भेटतात 30 रुपयाला 40 रुपयाला,
त्याच बटाट्याचे जर चिप्स बनवले, एका छोट्या बटाट्याचे चिप्स बनवले, 5-6 चिप्स असतात ते त्या पॅकेटमध्ये, आणि फक्त पॅकेटमध्ये हवा भरली आणि एक अर्ध्या बटाट्याची चिप्स त्याच्यामध्ये टाकलेले आहेत, ते अर्ध बटाटा सुद्धा 10 रुपयाला विकतं. किती रुपयाला? आपल्याकडे 5 वालीची येतात का? आमच्या इकडे 10 वाली येतात. 5 रुपयाला, 5 रुपयाला अर्ध बटाटे विकतं. आणि इकडे किलोभर बटाटे किती विकतात? मग जर त्याच एका किलोची जर पॅकिंग सगळे बटाटे केले तर 30 रुपये किलो असणारा बटाटा जवळपास 200 रुपये किलो विकतो चिप्सच्या माध्यमातून. बरोबर? मग कशामुळे विकला? काय नाही, थोडस कापलंय, थोडस तळलंय, थोडा मसाला केलाय आणि पॅकेट सह त्याची ऍडव्हर्टाईज केली, म्हणून 30 रुपयाचा बटाटा 200 रुपये किलोने विकला. बरोबर? तसं देव कुठं आहे आणि काय आहे हे सर्वसामान्याला काय माहिती? तुकोबारायांनी देवाचा प्रचार प्रसार आणि ऍडव्हर्टाईज केली, माऊलींनी केली, म्हणून चुंबडीतली माणसं पंढरपूरला जातात. विठाला 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 विठाला. आणि तो देव माऊलींनी जवळ आणला, तुकोबारायांनी जवळ आणला, भाऊ बाबांनी जवळ आणला. मग त्यांच्या जवळ असणारा देव, काय शब्द आहेत महाराज, ज्या सुखा